नसेल कळलं प्रॅक्टिकली दाखवून देतो. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रकारचं सिलेक्टर तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट गोष्ट आहे आपली कलर्स. तर CSSमध्ये कलर्स काय असतं CSSमध्ये कलर्स आहे तुमचे अशा प्रकारचे फळांची नावं आहेत गाईज. टोमॅटो, ऑरेंज, डॉजर ब्लू, मीडियम सी ग्रीन, ग्रे, स्लेट ब्लू, व्हायोलेट, लाईट ग्रे. अशा प्रकारे आपण कलर देऊ शकतो CSSमध्ये. अजून एक प्रकार असतो कलर द्यायचा. तो म्हणजे असतो तुमचा RGB. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी RGB. RGB स्टँड्स फॉर रेड, ग्रीन, ब्लू. सांगतो मी हे काय असतं. ओके. एक कलरची प्रॉपर्टी सांगितली मी जिथे तुम्हाला कलर लिहायचं असतं आणि कलरचं नाव द्यायचं. रेड, ब्लू, ग्रीन समथिंग व्हॉटएव्हर यू लाइक. ओके. हे तर सिंपल प्रॉपर्टी. दुसरी कुठलं असतं दुसरा अजून एक टाइप असतो तो म्हणजे RGB. अच्छा कसा असतो मग तो टाइप आम्हाला थोडं शिकवा. त्यासाठीच तर आलेलो इथं बघा. याला जर मी केलं थोडं झूम आउट करा, अजून झूम आउट लहान करा केलं. इथं करा झूम इन अजून, अजून थोडं केलं. ओके. तर बघा गाईज इथं RGB स्टँड्स फॉर रेड, ग्रीन अँड ब्लू. रेड, ग्रीन अँड ब्लू. ओके. मग RGB जर तुम्हाला यूज करायचा असेल, तर तुम्हाला इथं कॉम्बिनेशन यूज करायचं असतं. रेड कलर, ग्रीन कलर आणि ब्लू कलर. लहानपणी तुम्ही कलर कॉम्पिटिशनमध्ये कधी भाग घेतलाय का? ज्यांनी घेतला असेल ना, त्यांनी कमेंट करा आताच्या आता. ओके. तुम्ही जर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असेल, तर तुम्ही लहानपणी कलर मिक्स केले असतील, बरोबर का? रेड कलरमध्ये ब्लू कलर मिक्स केला का काहीतरी नवीनच कलर तयार होतो. व्हायोलेट होतो आय थिंक. येस, व्हायोलेटच होतो. आणि जर तुम्ही रेड, ग्रीन, ब्लू तिघं जर मिक्स केले, तर काहीतरी वेगळाच कलर तयार होईल. हो. तर मग डिपेंड करतं तुम्ही किती रेशोमध्ये कोणता कलर टाकतात. ओके. तर त्याप्रकारे आपण CSSमध्येही करू शकतो. असं आहे का? हो. तर ते जर करायचं असेल, तर आपण काय करायचं? RGB लिहायचं. RGB ओपन पॅरेंथेसिस, क्लोज पॅरेंथेसिस आणि याच्या आतमध्ये आपल्याला 3 व्हॅल्यू द्यायच्या असतात. पहिली व्हॅल्यू असते तुमची रेड, दुसरी असते तुमची ग्रीन आणि तिसरी असते तुमची व्हॅल्यू. व्हॅल्यूची रेंज काय आहे? कुठून कुठपर्यंत द्यायची असते? तर तुम्हाला द्यायची असते ती 0 पासून तर 255 पर्यंत. 0 पासून तर 255च्या मध्ये तुम्ही कुठलीही व्हॅल्यू देऊ शकतात आणि मग तुम्ही ते मॅटर करतं की तुम्ही किती रेंजमध्ये कुठला कलर ॲड करताय. ओके. तर बघा इथं मी एक एक्झाम्पल घेतलंय. RGB घेतलंय. रेड मी घेतलाय इथं 10% कलर, 0 घेतलाय ब्लूला आणि ग्रीनला पण 0 घेतलाय. अच्छा मग ऑब्व्हियसली याचं आउटपुट काय असणार आहे? रेड. कारण की तुम्ही रेड कलरची मात्रता जास्त घेतली, 10% घेतली. बाकी सर्व तुम्ही 0-0 घेताय. म्हणजे तुम्ही ग्रीन आणि ब्लू घेतच नाही, फक्त रेड घेताय. तर रेडच कलर दिसणार आहे ऑब्व्हियसली. जर तुम्ही RGBमध्ये 0 रेड घेतलाय, 255 तुम्ही काय घेतलाय? ग्रीन घेतलाय आणि 0 काय घेतलाय? ब्लू घेतलाय. ऑब्व्हियसली काय कलर दिसणार आहे तुम्हाला? ग्रीन दिसणार आहे. हो. तर RGBचा यूज करून आपण अशा प्रकारे CSSला कलरिंगमध्ये यूज करू शकतो. प्रॅक्टिकली पाहायचंय, बघायचंय तुम्हासनी, चला कोडच्या याच्यामध्ये. ओके. तर इथं आपण काय यूज केलेला आहे? फर्स्ट पीला आपण कलर दिलेला आहे ग्रीन. हो. तर आता मला इथं वापर करायचा आहे RGBचा. मग हे इरेज करा, इरेज करा. इरेज केलं? केलं. आता आपण इथं काय यूज करू? RGB. ओके. ओपन पॅरेंथेसिस, क्लोज पॅरेंथेसिस, सेमिकोलॉन. अच्छा. आता मला इथं काय द्यायचंय? म्हणजे रेडची व्हॅल्यू, ग्रीनची व्हॅल्यू, ब्लूची व्हॅल्यू. मी रेड घेतो 255 सर्वात जास्त रेड कलर. तर मी घेतला इथं 255, कॉमा ग्रीन घेतोय मी 0%, कॉमा ब्लू घेतोय मी 0%. मी करतो याला सेव्ह आणि मी येतो इथं माझ्या आउटपुटच्या विंडोला. इथं करतो मी रिफ्रेश. ऑब्व्हियसली रेड झालंय सर्व. ओके. आता मी काय करतो? मीनी रेड काय घेतलाय? 255. मी आता काय करतो? रेड नंतर काय? ग्रीन. ग्रीनला मी घेतो 100 आणि मी ब्लूला 0 घेतो. मी करतो याला सेव्ह. बघा इथं तुम्हाला दिसत असेल रेड आणि ग्रीन मिक्स केल्यावर माझा समथिंग ऑरेंज कलर इथं डिफाईन झालाय आणि जर मी ब्लूची मात्रता घेतली इथं 90 तर बघू आता कुठला कलर बनतो. मी जर केला याला सेव्ह आणि जर मी आलो इथं आउटपुट विंडोमध्ये आणि इथं जर मी बघा ऑरेंज पण नाहीये, रेड पण नाहीये, ना ग्रीन आहे, ना ब्लू आहे. काहीतरी वेगळंच आहे आणि हा कलर समथिंग दिसतोय तुम्हाला सॅल्मॉन कलरसारखा. सॅल्मॉन कलर कसा दिसतो पाहिजे तुम्हाला? बघा. हा काय तुमचा रेड, ग्रीन, ब्लूचं मिक्सचर आहे. आता आपण काय करू? सॅल्मॉन कलर बघू. सॅल्मॉन कलर. तर मी काय करतो? याला करतो मी कमेंट करतो म्हणजे एक्झिक्यूट नाही होणार. कायचं कमेंट? मी काय करतो याला इथं कलर आणि रेड सॅल्मॉन. बघा सॅल्मॉन कलर पण समथिंग तसा दिसतोय. कंट्रोल सेव्ह आणि आउटपुट विंडोला येऊन जर मी केलं इथं रिफ्रेश बघा सॅल्मॉन. नॉर्मल तशी शेड बनवली होती आपण सॅल्मॉनसारखी. ओके. कळलं असेल RGBचा कसा वापर करतो? हो. तर कलर RGB प्रमाणे देतो का मग? हो, RGB प्रमाणे देतो. अजून कुठली स्टाईल असते कलर देण्यासाठी? अजून एक प्रकार असतो तो म्हणजे हेक्स. हेक्सचा पण आपण वापर करू शकतो कलरिंग देण्यासाठी. आता मग एक्समध्ये आपण कुठले यूज करत असतो? हेक्समध्ये पण सेम गोष्ट असते. काय? बघा. हेक्समध्ये काय असतं? सेम. जसं आपण RGB लिहून
आरची, ग्रीनची आणि ब्लूची व्हॅल्यू देतो ना, सेम एक्समध्ये पण तेच आहे. हॅशटॅगचा वापर करायचा आधी. हॅशटॅगचा वापर केल्यानंतर पहिले आर-आर म्हणजे पहिले रेडची व्हॅल्यू, नंतर ग्रीन, जी-जी, नंतर बी-बी असली आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असते. हेक्सची व्हॅल्यूची रेंजेस काय आहे? स्टार्टिंग फ्रॉम 1 टू एफपर्यंत. 1, 2, 3 आपल्याला घ्यायचं आहे सिंगल डिजिटपर्यंत. सिंगल डिजिट कुठपर्यंत असतात? 1 ते 9 आकडे काय आहेत सिंगल डिजिट. नंतर काय होतं तुमचा डबल डिजिट सुरू होतो. तर जिथं तुमचा डबल डिजिट सुरू होतो तिथं तुम्हाला वापरायचं आहे अल्फाबेट ए आणि ते कुठपर्यंत घेऊन जायचं आहे? एफपर्यंत. असं आहे का? हो, असंच आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ए-बी-सी-डी-ई-एफ खतम. तर तुमची लोअर लिमिट आहे 1, अप्पर लिमिट आहे एफ. ओके. इथं तुम्हाला घ्यायचं आहे हेक्सचा कलर तुम्हाला असा वापरायचा आहे. तर मी काय केलं हॅशटॅग आर-आर-जी-जी-बी-बी. ओके. तर रेड, ग्रीन, ब्लू. तर मी काय करतो आता इथं रेडची मात्रता घेतो मी ए, रेडची मात्रता घेतो मी ए, ग्रीनची मात्रता घेतो मी सी आणि ब्लूची मात्रता घेतो मी 1 आणि बघू आपण काय आउटपुट येतं. ओके. आता गाईज मी इथं नवीन तिसरा प्रकार वापरतोय तो आहे माझा हेक्स. हेक्स वापरण्यासाठी मी यूज करतो इथं हॅशटॅग. हॅशटॅग केल्यानंतर मी आरची व्हॅल्यू घेतली होती ए, ए. मी बीची व्हॅल्यू घेतली होती सी आणि मी सॉरी ग्रीनची व्हॅल्यू होती सी आणि मी ब्लूची व्हॅल्यू घेतली होती 1, 1. ओके. तर मी करतो याला कंट्रोल सेव्ह आणि बघूया आउटपुटला कुठला हा कलर आला बघा. थोडासा इथं पोपटी कलर दिसतोय, पण आउटपुट विंडोला जाऊन आपण रिफ्रेश करूया आणि मग चेक करूया पोपटी. ओके. असं असतं होय? असंच असतं. किती? 3 प्रकार शिकलो आपण कलरिंगचे. एक साधा, एक आर-जी-बी आणि एक हेक्स. पुढे पण असतं एच-सी-एल आणि कोड वगैरे. तर हे आपण बघायची गरज नाही. 3 कलर भरपूर आहेत गाईज. भरपूर आहेत. बाकी सर्व आपण कसं शिकू? प्रॅक्टिकल जेव्हा आपण ना प्रोजेक्ट बनवू त्या टायमाला. ओके.